दीर्घ आजाराने ते आपल्यातून शोधून गेले. बाबा सोबत इकडे इकडे बरं आमच्या सोबत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळे मजेत असणार. आणि आज आमच्या आजीला जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांचं काल वर्षश्राद्ध होतं. म्हणजे 6 मे 2025ला त्यांचं ते आमच्यातून निघून गेले. पण अजून पण आम्हाला असं वाटतं की ते अजून आमच्यासोबत आहेत आणि 1 वर्ष कसं निघून गेलं ना ते पण आम्हाला समजलं नाही की किती पटापट दिवस निघून जातात. म्हणजे 1 वर्ष त्यांना झालं पण खूपच वाईट वाटत आहे त्या गोष्टीचं. म्हणून मी काही व्हिडिओ शूट्स केलेले आहे तर ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे जे आहेत ना ब्युटी शर्टवाले फ्रेंड्स, ते आमचे मामाच आहेत. ते गावी राहतात शेंदोर्नीला आणि त्यांनी पण आहे ना बुद्धिझमची इतकी छान माहिती दिलेली आहे ना. मी आजीच्याबद्दल पण त्यांनी एवढं काय काय सांगत होते ना फ्रेंड्स, सिरियसली आम्हाला ते इतकं जास्त रडायला आलं ना. त्यांचं ऐकून ऐकून एक एक शब्द मला तर एवढं जास्त रडायला येत होतं ना, म्हणून मी जास्त काही शूट करू नाही शकले त्या सर्व गोष्टी सिरियसली. एकमात्र उद्देश आहे बुद्धिझममध्ये पुण्य आणि कुशल कर्म हयातीमध्ये व्यक्तीने केलेले असतात त्याची आठवण व्हावी आणि ते जलदानाच्या रूपाने आपण जलदान करून आणि त्याचं पुण्य गमवून ते येणाऱ्या पिढीसाठी त्याच्या स्मृतीमधून तो वारसा पुढच्या पिढीला समजावा. म्हणजे आमच्या कालकनी तात्या लीलाबाई कशा होत्या, त्यांचा संघर्ष काय होता, त्यांनी काय केलं, त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या आठवणी या येणाऱ्या पिढीपर्यंत ते वारसाने जावा. आणि ते पुण्यानुमोदन करत असताना ते जल आपण टाकतो, ते जल पिंपळाच्या झाडाला टाकल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं आयुष्य 900 वर्षाचं असतं. ते पिंपळाच्या झाडामध्ये त्या स्मृती जतन होतात अशी बुद्धिझममध्ये धारणा आहे. आणि त्या वारसाने येणाऱ्या पिढ्या निघत तो आठवणीचा ठेवा, लीलाबाईचा, लीला आत्याचा तो ठेवा परंपरागत पद्धतीने, म्हणजे जोवर हे गंगोत जिवंत आहे तोवर ते नाव निघत असतं आणि त्याच्या स्मृती आपल्या स्मरणात असतात. म्हणून आजचा हा पुण्यानुमोदन आणि जलदानाचा कार्यक्रम आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी सामुदायिक कीर्तन घ्यायचं आहे, सगळ्यांनी हात जोडायचे आहे. थांबा व्यवस्थित चाकू किंवा कैची. आलो अरे असंच थोडंसं पाठीवाले पूजा वगैरे सगळी करून घेतली आणि त्याच्यानंतर जेवणाची सगळी तयारी चाललेली. आणि हे आमचं गोड बाळ घरामध्ये झोपलेलं तर तिला जाग आली लगेच. सो मी तिला घरामध्ये घ्यायला आले आणि ती पण बघा ना फोनमध्ये कशी बघते. फोनकडे बघते तू. काय 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 मग अशी मस्त फोन मध्ये बघत होती. तुझे केस उडवायला तो मेहनतीच आहे असं पण. तुला मी जेवण घेऊन आली पण तिने काही खाल्लंच नाही. थोडंसं तिला डाळ त्याच्यावर टाकलेले भातावर, ते पण तिला तिखट लागले आणि जेवलीच नाही शेवटी लेकरांच्या नादाला लागून. सो मी माझ्यासाठी ते कटलेट घेतलेलं टेस्ट करायला जस्ट आणि तसं
आणि आजीला ही प्लेट पहिलेच भरून ठेवलेली, म्हणजे सगळ्यांनी जेवायच्या अगोदर ना तिथे त्या आजीसाठी पहिले प्लेट भरून ठेवावं लागतं ना, तर ते पहिल्यापासून तिथेच होती, पण मी नंतर शूट केलं. आणि त्याच्यानंतर ना सगळे जेवल्यावर वगैरे आम्ही सर्व फॅमिली जेवायला बसलेलो. जेवणामध्ये भाजी, पुरी, डाळ, भात, पापड, लोणचं आणि गुलाबजामुन होतं स्वीटमध्ये, आणि कटलेट पण होतं. मी करते, तू नाही करते. खूप लाजते माझी बहीण. हे मला चांगला बुद्धी चीज अगं मी गरम तू जसं करतोयस ना तसंच तुला घेणार आहे बेटा मी. अरे मी काळा झालोय काळा उद्या केव्हा आणि पप्पांच्या बाजूला जे बसलेत ना ते माझे आई आहेत, म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी. डाळ बॉटलमध्ये बदलापूरवरनं आलेले हे काका आहेत. आणि त्यांची मुलगी हाय गाईज, ही माझी मोठी बहीण आहे. आम्ही आज इथं कार्याला आलोय. ही बदलापूरला राहते. माझी बहीणच आहे, काकांची मुलगी. माझ्या ताईला सपोर्ट करा. थँक्यू. वेलकम गाईज, माझ्या ताईला सपोर्ट करा खूप सारा, जसं तुम्ही करताय. हो हो आम्ही करतो ना. बोला ना काय. काकू काय करते. हा मग टाकू दीदी सोबत काढ बघतो. टाकू दीदी सोबत. बाबा सोबत इकडे इकडे बरं आमच्या सोबत आहे. बोल बोल आता काहीतरी बोल. बोल काहीतरी बोल ना आता. बोल कार्यक्रम झाला. आजची कार्यक्रम पण झाला. आता सगळे घरी चालले. कमेंट मध्ये नक्की सांगा. या सगळे या. हे बाळा या या सगळे. हे सगळे ब्लॉगर लोक मागे. खंडागळे फॅमिली आहे पूर्ण आमची. दिसताय सगळे काय करा सगळ्यांनी फक्त. आता चालले घरी. केला केला की बाय. काय गए दक्षची मम्मी काय लाजते एवढी. दक्ष कुठे. मला तर येतच नाही बोलता. हे सुरतला राहतात. आणि हा आहे माझ्या मोठ्या मामांचा मुलगा, म्हणजे माझा मोठा भाऊ, म्हणजे मामांचा मुलगा आहे माझा. सगळे पाहुणे वगैरे सगळे गेल्याच्या नंतर ना आवराआवरी चालू होती. सगळे खुर्च्या वगैरे साफसफाईचं वगैरे काम चाललेलं सगळ्यांचं. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.